विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चाकण MIDC सह खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहती आणि कामगारांच्या विविध समस्यांचा मुद्दा चर्चेत। MIDCतील दुर्घटना, कारखानदारीमुळे वाढतं नदी प्रदूषण, कामगारांची असुरक्षितता, स्थानिक कामगारांना न्याय न मिळणे आदी समस्यांचा आमदार बाबाजी काळे यांनी मुद्दा मांडून सभागृहाचं लक्ष वेधलं। कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात MIDCतील मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री आकाश पुंडकर यांनी तात्काळ MIDCचे अधिकारी, कामगार आयुक्त यांच्याशी बैठक लावण्याबाबत दर्शवली सकारात्मकता। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि शिरूर तालुक्यातील समाधी स्थळ वडू बुद्रुक यांना थेट जोडणाऱ्या रस्ता आणि पुलाच्या कामास मान्यता। भीमा नदीवर तुळापूर वडू बुद्रुक आपटी येथे पूल बांधणे आणि सद्यस्थितीतील आपटी वडू बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण करणे या 250.27 कोटी रुपये किमतीच्या कामास मंजुरी। नागपूर येथील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील वडू तुळापूर विकास आराखड्यासंदर्भात आयोजित शिखर समिती बैठकीत बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय। या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या वडू तुळापूर विकास आराखड्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले सादरीकरण। खेड तालुक्यातील इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड असल्यामुळे शेतकरी उद्योग व्यवसायाकडे वळाले। मात्र मोई आणि पंचक्रोशीतील व्यावसायिकांवर PMRDA मार्फत कारवाईची टांगती तलवार। मोई पंचक्रोशीतील उद्योग व्यावसायिकांच्या मदतीला आमदार बाबाजी काळे धावले। हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर चर्चेच्या वेळी मांडली भूमिका। PMRDच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागे कारवाईचा लावलेला ससेमिरा तात्काळ थांबवण्याची केली विनंती। उद्योग व्यावसायिकांवर कारवाई न करता समन्वयातून मार्ग काढण्याची केली मागणी। वाबगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील अनधिकृत विद्युत मोटारी बंद करण्याच्या पुणे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपली। कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि चास कमान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांच्याकडून तलावातील अनधिकृत विद्युत मोटारींवरील कारवाईला हरताळ। मोटारींवरील कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी वाबगाव परिसरातील शेतकरी आणि पाणी वाटप संस्थेचे संचालक यांनी छेडलं आंदोलन। राजगुरुनगर येथील चास कमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर वाबगावकरांनी केले धरणे आंदोलन। यावेळी वाबगावचे माजी उपसरपंच अजय भागवत, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष थिटे, माजी सरपंच शरद थिटे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे, सोसायटीचे संचालक भरत थिटे, माजी संचालक रज्जाक इनामदार, माजी उपसरपंच विकास कराळे आदींची उपस्थिती। म्हाळुंगे MIDC परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर। पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकासह दोघांवर केली कारवाई। विशाल संतोष देशमुख याच्यावर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाकडून गांजा विक्रीवर दंडुका। शेलूगावच्या हद्दीत भांबोली ते करंजविहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 8 डिसेंबरच्या रात्री 11:15 वाजता पोलिसांनी केली धडक कारवाई। मोई रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई। राजकुमार रोहिदास चव्हाण वय वर्ष 19 राहणार बंगलावस्ती चाकण याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। स्वप्नील पाटील याच्यावर गुन्हा दाखल। कायदेशीर परवाना नसताना राजकुमार चव्हाण याने त्याचा मित्र स्वप्नील पाटील याच्याकडे पिस्तूल आणि काडतूस ठेवल्याचे झाले उघड।
वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकीस्वार रस्त्यात पडला आणि त्याच वेळी मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघातात गिरीश एकनाथ कोटावदे वय 49 यांचा मृत्यू. निघोजे गावच्या हद्दीत म्हाळुंगे ते ARAI चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 9 डिसेंबर रोजी सकाळी 7:45च्या सुमारास घडली घटना. ट्रक चालक हक्कानी करीम शेख वय 36 राहणार खालुंबरे आणि अज्ञात वाहन चालकाविरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.